कृष्णानं साड्या पुरवलेला ह्याला काही पुरावा नाही आहे. त्यावेळी दुर्योधन तिला म्हणजे आता तू येऊन मांडीवर बस इथे असं करताना तो दाखवतो, तेव्हा ती भीमाची प्रतिज्ञा आहे की तुझी मांडी फोडेल. दुर्योधन दुःशासनाला सांगतो की ही ठीक आहे कसलं काय, तिचं खेच वस्त्र, तो दुःशासन खेचायला लागतो. तर तिने गोविंदा गोविंदा कृष्णा नाव घेतलं, वायफाय सारखं कृष्णानं साड्या पुरवल्या. बरोबर असं आहे. महाभारतामध्ये असं वाक्य आहे का की साड्या आल्या, तर वाक्य असं आहे. एक श्लोक आहे, एका श्लोकाचा अर्धा पाठ दुसऱ्या श्लोकाचा अर्धा पाठ आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दुःशासनानं खेचायला लागल्यानंतर मॅजिकली आपण असं म्हणूया की अशी वस्त्र यायला लागली तिला, असा अर्धा श्लोक आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये असं दुःशासन खेचता खेचता तिथे साड्यांचा ढीग जमा झाला. म्हणजे थांबलं कसं, जेव्हा तो दुःशासन तिच्या वस्त्राला हात लावतो तेव्हा अत्यंत खवळून भीम उठतो तिथे. म्हणजे रागारागानं ती दुसरी जी भीमाची प्रतिज्ञा आहे तर तिथे म्हणतो की ज्या हातानं तू तिच्या वस्त्राला हात लावलायस ते तुझे मी हात उखडून काढीन, तोडून टाकीन, नंतर मारेन आणि तुझ्या रक्त प्राशन करेन. तर त्या भीतीनं दुःशासन खाली बसतो.